गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलो आहे हमरापूर येथे। आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आपण इथे बुक करणार आहोत, कारण की गेली 3-4 वर्ष झाली आपण सतत इथेच मूर्ती बुक करतो आहे आणि इथे आपल्याला मूर्त्यांच्या खूप व्हरायटीज बघायला मिळतात, कारण की हमरापूर हे गणपती बाप्पाचं माहेरघर सगळेजण असं म्हणतात आणि सत्य पण आहे की हमरापूर हे गणपती बाप्पाचं माहेरघर आहे। आता इथे आपल्याला खूप छान छान मूर्त्या आपण बघणार आहोत, काही कारखानेसुद्धा आपण बघणार आहोत। बऱ्याचशा कारखान्यामध्ये आपण जाऊ, मूर्त्या बघू, आपल्याला जिथे आवडेल तिथे आपण मूर्ती बुक करणार आहोत। माझ्यासोबत आहे ध्रुव, सुनीता आली आहे आणि आई आली। तर आई इथे काहीतरी बघते, काय घेते? भाजी काहीतरी। ट्रेनमधून हे मावशी उतरला तर आई त्यांच्याकडून काय भाज्या विकत घेते। धंदावाला कोण नव्हता? नाही, कोण नाही आम्हाला भेटले। आम्हाला आम्ही बसल्यापासून कोणीच आलेलं नाही ट्रेनमध्ये। दुसरं काही नाही, घे काहीतरी घे। चल, आजूबाजूचं वातावरण पण खूप छान झालं आहे, सगळीकडे तर हिरवगार झालं आहे। पावसाचा दिवस सुद्धा चालू झाला। यावर्षी पावसाने लवकरच आगमन केलं। मे महिन्यात मी गावी गेलो होतो, त्यावेळेस 24 मेच्या आसपासच 20 मेच्या आसपास पावसाने सुरुवात केली होती यावर्षी। चला आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या ज्या कामासाठी आपण इथे आलो आहे मूर्त्या आपल्याला बघायच्या आहेत। पनवेलपासून हमरापूर जास्त लांब नाही आहे, कारण की सेम आदल्या दिवशी जेवण इथे घेऊन जाणं पॉसिबल नसतं, त्यामुळे आम्ही 2-3 दिवस अगोदरच येऊन इथून मूर्ती घेऊन जातो। कधी जर सॅटर्डे संडे आला तर आम्ही येऊन इथून मूर्ती लवकर आदल्या दिवशी घेऊन जातो। जर सॅटर्डे संडे नाही आला तर मग जसं मला वेळ मिळेल त्या पद्धतीने मी इथे येतो आणि मूर्ती इथून घेऊन जातो। दोघी मागे राहिल्यात, काय भाजी घेत होत्या। आईला आमच्या काय ट्रेनमध्ये काय असं दिसलं, कारण की आई आमची पहिल्यापासून गावी राहिलेली आहे, त्यामुळे तिला त्या ट्रेनमध्ये काय भाज्या वगैरे दिसल्या ते घ्यायला भरपूर आवडतं। काका बघ ना रे, कुठून बाईक कुठून आणतात बघ, प्लॅटफॉर्मवरून बाईक आणतात ते काका। काका बाईक प्लॅटफॉर्मवर चालवतात। आता स्टेशनचं इथं हा एंड आहे। आता इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला आहे, डाव्या साईडला सुद्धा आहे, उजव्या साईडला पण। उजव्या साईडला खूप सारे कारखाने, डाव्या साईडला थोडे कमी आहेत, कारण की तो सरळ एक्झिट घेतला माहेर पडल्यानंतर तिथून सरळ रस्ता पनवेलला गेला आणि राईटला घेतला तर रत्नागिरीला गेला। आज या साहेबाचा वाढदिवस पण आहे, तर म्हटलं आज वाढदिवसाच्या दिवशी आज जाऊया आणि मूर्ती बुक करूया, तर त्यासाठी आलो आहे। आता बघू आता काय रेषा आहेत, कुठल्या कुठल्या आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतील। आता ह्यावर्षी असं विचार चालला आहे की एक मूर्ती अशी फिक्स करायची जी दरवर्षी सेम राहील आणि त्याच पद्धतीची मूर्ती दरवर्षी आणायची, कारण तर बघूया असा विचार तर आहे। आपला कोकण रेल्वेचा ट्रॅक सरळ गेला हा रत्नागिरी आणि हा गेला सरळ पनवेल मुंबईकडे। तर समोरून ट्रेन येते आपल्याला, बहुतेक मालगाडी आहे, हां मालगाडीच आहे। ट्रॅक बंद होता, जस्ट ट्रॅक ओपन झाला आहे, तर इथून आपल्याला राईटला जायचं आहे। आतमध्ये आल्यानंतर पहिलंच एक कामनाताला मंदिर लागलं आहे इथे सुद्धा इथे काम चालू आहे बरोबर। आता आपण भरपूर ठिकाणी फिरायचं आहे, त्यानंतर डिसाईड करायचं कुठली आपल्याला मूर्ती आवडते, ती आपण मूर्ती इथे बुक करणार आहोत।
आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे एक मोठे इथे कला केंद्र आहे, मस्त बल्लाळ आर्ट. छान आहे. इथे यांच्याकडे पण खूप मूर्ती असतात ना. आपण गेल्या वेळेस बघितलं होतं ना बाबा इथे पण. इथे पण आहे एवढ्या मोठ्या. ते सार्वजनिक मंडळाचे मोठे आहे सगळे. यावेळेस मस्त म्हणतो सगळं. कारखान्यामध्ये पेंटिंगचं काम चालू आहे. हे साचे सगळे हे सगळे. आणि आता इथे सागर कला केंद्र, तिथे आम्ही एका टायमाला मूर्ती बुक केली होती. एंडिंगला इथे आहे. म्हणजे प्रत्येक गावोगावी सुद्धा मंदिरं छान सुधारली आहेत सगळे. तर पुढे पण मागे पण एक मंदिर बघितलं, ते पण छान सुधारलं तिथे, मस्त केलं मंदिर. चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी फक्त मोठ्या मूर्त्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात. गेली 3-4 वर्ष इकडे येतो आहे. सगळ्यात मूर्ती एकदम इकडूनच घेऊन जातो मी. पहिला आम्ही मूर्ती पनवेलला बुक करायचो. पनवेलला मूर्ती चांगल्या असतात, त्याबद्दल काही शंका नाही. पळशी बाप्पाचं मूर्ती एक वेगळ्या रूपात पाहायला आवडते. तर म्हटलं हे आम्ही सुरुवात केली, म्हटलं इकडे अमरापूरला पण जाऊन बघायला काही हरकत नाही. इथे मोठ्या मोठ्या कार्यशाळा आहेत, म्हणून आम्ही दरवर्षी इकडे येणं सुरुवात करते. आता प्रत्येक वर्षी इकडेच येऊन मूर्ती आपली बुक करतो. ज्ञानेश्वरी कला केंद्र, छोटी छोटी कला केंद्र इथे आहेत. भरपूर त्या ठिकाणच्या POPच्या मूर्त्या बनवून रेडी आहेत. फायनल काम चाललं आहे. पाऊस नाही आहे त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. पाऊस असला की एकदम चिखल त्यामुळे सगळे जायला फिरायला मिळत नाही. एखाद्या ठिकाणी जाऊन आपली कुठेतरी मूर्ती बुक करावी लागते. पावसामुळे कंटाळा येतो. तसं यासाठी आपल्याला पूर्णपणे वेळ भरपूर द्यावा लागतो. हे आहे अनंत कला मंदिर, अमरापूर पेण. या सगळ्या मातीच्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत. जास्त करून मातीच्या मूर्त्या आहेत का? POP बनवत नाही का आपण? सगळ्या शाडू मातीचे. अरे वा. हां दरवर्षी 8 वर्ष आपले असं केलं का आता? चालू चालू आहे का? आम्हाला POP नाही, आम्ही शाडूच्या मूर्ती बनवतो. अच्छा. आणि सांगतो या हाताने सांगा तुम्ही. म्हणजे मित्रांनो, इथे या कला मंदिरामध्ये आपल्याला चांगलं आहे की इथे POPची मूर्ती बनवली जात नाही, फक्त शाडू मातीच्या मूर्त्या इथे बनवल्या जातात. खूप चांगलं आहे. पर्यावरणाचं काळजी घेतात सगळेजण. हां बा, एक मिनिट दादा सांगा. ते दादा आपल्याला काही थोडी माहिती सांगतात बाप्पाच्या कोणत्या कोणत्या मूर्त्यांची इथे ऑर्डर आलेली आहे. सगळ्या मूर्त्या शाडू मातीच्या आहेत. आणि तुम्ही जर बोललात ना हाती फोटोप्रमाणे तरी आता बनवून भेटतील. आणि तुम्ही जर इथे कधी आलात, तुम्हाला हे असे फोटो दिलात तर त्या फोटोप्रमाणे तुम्हाला इथे मूर्ती बनवून दिली जाते. हे काकांकडे असे ऑर्डर्स आलेले आहेत. आणि दादा तिथे पेंटिंगचं काम करतात. दादा आपलं हे मंदिर, कला मंदिर किती जुनं आहे? साधारणतः 7-8 वर्ष झाली का? अर्धा वर्ष तरी जुने आहे कला मंदिर. आणि सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत. म्हणजे मातीची आपण मूर्ती 2 फुटाची केली तर किती वजन होतं साधारणतः? 20-25 किलो आहे ना जास्त. 2 फुटाची 20-25 किलोपर्यंत. कारण कसं आहे, किलोपर्यंत जाते. प्रत्येक कामगारावर आहे. हां हां. म्हणजे कसं कोण पातळ होतंय, कोण जाड होतंय. अच्छा. पण जवळ यामध्ये यामध्ये POPचा काही संबंध नाही. ओन्ली फक्त माती. अच्छा. बघा इथे साचे आहेत मित्रांनो. त्या साच्यातून पप्पाचा साचा आहे, यातून मूर्ती काढली जाते. यातून आहे ना, याच्यातून फक्त POPचा आहे. याच्यातून साचे टाकतात ना POPC. आणि इथे पण, आणि इथे ह्या मूर्त्या बनताना याला साचा वापरला जातात. सर्व साचे वापरतात. साचा वापरला जातो. हँडमेड असतं. हाती हा ते फोटोप्रमाणे आहे. हा साच्यातून काढलाय. हां आताच काढला. हा बघा, हा साच्यातून ही मूर्ती काढली आत्ताच दमदारांनी. आणि ही त्याची म्हणजे फिनिशिंग केलेली. ही फिनिशिंग केलेली मूर्ती किती आहे.
ती आताच काढलं काहीतरी. अनंत कला मंदिर मित्रांनो, जर हमरापूर इथे सगळ्या मातीच्या मूर्त्या आपल्याला इथे बनवून मिळतात. ताज्या कशा तुम्हाला तुम्हाला इथे हवी तशी मूर्ती इथे हां तुम्हाला हवी तशी मूर्ती इथे बनवून मिळते. तुम्ही जो फोटो आणाल ते त्या ते माणसं इथले आहेत जे कारागीर ते तुम्हाला बनवून देणार. आणि सगळ्या बहुतेक आता ह्या दादांनी ही मूर्ती जी आहे हाताने केलेली आहे. काम चालू पूर्ण हाताने बनवली आहे मूर्ती. हाती ना तो हिरण कसं बसायचं तो हिरण हिरणवाला काय सोडायचं आहे का नाही छान आहे छान आहे एकदम प्रश्नच हिरण नाही. कसं कुठलं आहे आमचं रत्नागिरी राजापूर नाही ना नाही राजाभाऊ कुठे राहिला. ध्रुव ये थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो जर इथे आलात तर नक्की या कला मंदिराला भेट द्या आणि तुम्हाला हवी तशी मूर्ती इथे बनवून मिळते. तेव्हा नक्की या कला मंदिराला भेट द्या. आणि आता आम्हाला गुजरातची हँड म्हणजे हाताखाली मूर्ती बनवायला 40 मूर्ती आहेत हाती बनवून द्यायच्यात. गुजरातवरून पण या दादांना ऑर्डर आली आहे सगळ्या मूर्त्या हाती बनवून द्यायच्या आहेत. गुजरात दादांना ही ऑर्डर चालले सगळ्या बहुतेक त्या मूर्त्या आहेत त्या गुजरातला 40 बनवून द्यायच्या. गुजरातला द्यायच्यात. 40 मूर्त्या अशा बनवून द्यायच्या. आपण पेंट केलेल्या मूर्त्या पण जरा पाहूया. सगळ्या माती पेंट केलेल्या ह्या मातीच्या मूर्त्यांचा जो लुक आहे हा एकदम वेगळाच असतो. POPला खूप छानपणे शार्पनेस होतो. ह्याला एवढा शार्पनेस मिळत नाही पण ही मूर्ती पाण्यामध्ये सहजपणे विरघळते. POPची मूर्ती आपली विरघळायला वेळ लागतो. सगळ्यांना पॉसिबल होत नाही. काही लोक म्हणतात की मातीच्या मूर्त्यांना सांभाळायला लागतं खूप. POPची मूर्ती कशी हँडल केली तरी पण चालते. त्याची एवढा काही विषय नसतो कारण ती आपण सहज पद्धतीने उचलूच शकतो. POPची मूर्ती आपल्याला उचलायला एवढा त्रास होत नाही पण मातीच्या मूर्तीची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. तिला खूप जपायला लागतं. हां बघा सगळ्या छोट्या जास्त मोठ्या नाही आहेत. छोट्या छोट्याच मूर्त्या आहेत. 1, 2, 2.5 फूट 3 फूट एवढ्या साईजच्या सगळ्या मूर्त्या आहेत. ही मूर्ती किती सुंदर आहे. शंकराच्या रूपात आहे. नंदी आहे. दादा पण इथे पेंटिंग करते. डोळ्याची आखणी चालली. मित्रांनो कधी इथे आलात तर नक्की या अनंत कला मंदिरला भेट द्या. खूप छान छान मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. प्रवास एक सुंदर स्वप्न. प्रवास एक सुंदर स्वप्न. हां तुम्ही लिहून ठेवा. प्रवास एक सुंदर स्वप्न म्हणून यूट्यूबला. हां हो टाक. आमच्या तरी येतील ना नाती काम करत. दादा म्हणाले की तुम्ही पण याला व्हिडिओमध्ये काय टेन्शन नाही घेऊ. थँक्यू आम्हाला एवढी छान माहिती दिल्याबद्दल. आपल्या